त्याला त्रास झाला ना तर आई म्हणून मला पण तेवढाच त्रास होतो ग. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी वचन देते तुम्हाला, इथून पुढे असं काहीच नाही होणार बघा. मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही, कायम त्यांच्या सोबत असेल. झालं तर मग बस झाला तर रडणं बिडणं. सण आहे ना खरं. चला सुनबाई, छान तयार होऊन या. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला हा सण साजरा करताना बघायचंय मला. आलेच. अगं जा तयार. आलेच. हरिद्रा कुंकुम सकल सौभाग द्रव्याम समर्पयामि. एखादं फुल घाला तिथं. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. नीता, आई झाली की नाही तयारी? हो झाली. आणि सावी? सावी येतच असेल आई. हे काय आलीच. सावी, नीता, विलास आणि भास्कर राहू दे. दया, तू आणि गुरुजी मिळून तुम्ही अंतरपाठ धरा. धैर्य, पुढचं कार्य सुरू करूया. बाळकृष्ण घेऊन पाटावर उभा राहतो. हा द्या गुरुजी. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. धैर्य, किती विश्वासानं तुम्ही माझा हात मागितला होता आणि त्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. खरे तरी मी त्या बदल्यात काय केलं? तुमच्यावर डाऊट घेतला,
खरं आता या पुढं तसं कधीच नाही होणार, प्रॉमिस. थँक्यू सावी, माझ्यावर डाऊट घेतल्याबद्दल. तू डाऊट घेतला नसतास ना तर एवढी मोठी चाल वर्कआउटच झाली नसती. थांबावीस म्हणून मला जे काही करावं लागलंय ना त्या सगळ्याची परतफेड करणार आहे मी. आता या मंगलाष्टका नीट कान देऊ ऐक. या मंगलाष्टका नाहीत, तू घरातून बाहेर पडण्यासाठीची नांदी आहे, नांदी. अरे वा सावी, काय मस्त घमघमाट येतोय का. कुणीतरी भाऊजींची फेवरेट थालीपीठ बनवतंय. हो वहिनी. अहो आज धैर्यांसाठी एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून मी ठरवलंय त्यांच्या आवडीचं आणि त्यांना पाहिजे ते सगळं करायचं आज. खरं सावी, तू आणि भाऊजींनी मिळून बघितलेली स्वप्न पूर्ण होत आहेत. तिला खुश आहे बघ. खरं विलास भाऊजी आणि यांच्यामुळे तुमच्यात जे काही गैरसमज झाले ते शेवटी दूर झालेच बघ. तुमच्या दोघांचे प्रेम लय भारी आहे. आणि सावी, तुझा नवरा लाखात एक आहे बर का. फक्त आता कुणाची दृष्ट न लागो तुमच्या नात्याला म्हणजे झालं. कारण भाऊजींचं लय प्रेम आहे बघ तुझ्यावर. ते तर आहे, म्हणून तर भाऊंचं स्वप्न पूर्ण करायला केवढे कष्ट घेत आहे. आणि दृष्ट लागण्याचं म्हणाल ना तर आता मी दृष्ट लागूच देणार नाही. मी धैर्यांची साथ इतक्या खंबीरपणे देणार आहे ना, कुणाची नजर लागूच देणार नाही. आजचा दिवस तर सेलिब्रेट करावाच लागेल सावी नाईक, कारण आजचा दिवस तुझा शेवटचा दिवस आहे या घरातला. परवणी ऐका ना, मी धैर्यांसाठी अजून एक सरप्राईज प्लॅन केलंय. हो, धैर्य आले. एक काम करते, आधी त्यांना थाली